मित्रांनो, मनी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द अशा बऱ्याचशा संकल्पना आहेत ज्याचा आपल्याला अभ्यास करावा वाटत नाही, त्याच्यावर आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे. कमी टायमामध्ये जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. मित्रांनो, अशा मनी आहेत ज्या हमखास परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणारच, त्याच्यामुळे पाहणं आपलं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामध्ये ट्रिक बी सांगतो तुम्हाला लक्षात कशा ठेवायच्या. तर ठीक आहे, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन ट्रिक्स किंवा अशा ज्या काही मनी वगैरे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. मित्रांनो, वळूया. एका पिसाने मोर. ठीक आहे, बरं, म्हणजेच काय? तर थोड्याशा यशाने हुरळून जाणे. ठीक आहे, एका पिसाने मोर म्हणजेच थोड्याच्या यशाने हुरळून जाणे. बघा, काय काय जणांना लय हुतू असते बघा, जरसं काय भेटलं झाले लगेच ते चालूच व्हायचं, म्हणजे संयम नाही, शांतता नाही. लगेच थोडं काय टाकलं उंदराला सापड हळकून त्यानं दुकान बांधल्यावर झालं. असं काम आहे ते. एका पिसानं मोर होतंय का? नाही, अनेक पिस एकत्र येऊन ते मोर तयार झालेला असतो. ठीक आहे. एका खांबावर द्वारका. बाप्पा, एका खांबावर काय म्हणतंय? द्वारका. एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. ठीक आहे. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. बरोबर आहे, 100%च आहे. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. ठीक आहे. दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. म्हणजे आपण सुद्धा दुसऱ्याने केले म्हणजे आपण करायचं नाही, याचा अर्थ सेम आहे. कधी लक्षात घ्यायचं मित्रांनो, मनी असतील, वाक्प्रचार असेल, ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट करावं लागते. तुझं हटकून तुम्हाला तिथं काहीतरी चूक करायची, अशा गोष्टी करायच्या. ठीक आहे. एकाची जळती दाढी, दुसरा त्यावर पेटू पाहतो विडी. विडी म्हणजेच बिडी. ठीक आहे. दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. ठीक आहे. एक घाव दोन तुकडे. हे भारी आहे बघा. एक घाव दोन तुकडे, एका झटक्यात वादग्रस्त गोष्टींचा निकाल. एक घाव दोन तुकडे. काही जण असतील बघा, हे रिकामी संपलेले, खास करून खेड्यापाड्यानं थोडी जमीन असती, त्याच्यासाठी भांडणं चालू असतात. दोन भावाचे, 2-4 भाऊ जे काय त्याचे भांडणं चालू. मग त्याच्यामध्ये काय असते माहिती का, याच्यानं मिटत नाहीत. मग त्या पाहुण्याला बोलवा, त्याचा लय मान पडते. मग त्याला बोलले ते कसं असते, रोखोक असते. एक घाव दोन तुकडे, विषय संपला. पण मला कधी बी शोकांतिका वाटते, 2 सख्खे भाऊ एकाच आईच्या पोटी जन्म झालेले आणि त्याची थोड्या गोष्टीमुळं म्हणजे इतकी बारकाई धुऱ्यापर्यंत, मला ऐकून घ्यायचंय, तुला ऐकून घ्यायचंय. आणि इकडं मला कधी कधी कमाल वाटते, लोकांची काय लोकांची रोज कोटीनं कमाई आहे, पण येईनं बाहेर काय असते तुझं निर्माण केलंच नाही, त्याच्यातच डावामध्ये मारायले. म्हणजे एक घाव दोन तुकडे करणं म्हणजेच काय, तू हे घे रे, तू हे घे, चला वाटायला लाग. नियमानं काय पाहिजे, तू भाऊ तुला काय घ्यायचं घे, उरलेलं मी घेईन. का तुला सगळंच घ्यायचंय? आता एखादा म्हणून तू सगळं घ्यायचं, तू लय शहाणा झालास का? तसा विषय नाही. भाऊ होईना तुमचा किती झालं तर. ठीक आहे. म्हणजे खेड्यापाड्यानी शोकांतिका आहे. 1.5 बुटली रान असते, त्याच्याच वाटण्या, 1 रूम असती, 2-1.5 रूम, त्याच्यावर मग 3 पत्र याला, 4 पत्र त्याला, त्याच्यावर भांडणं. म्हणजे भांडणं कशावर त्याचा अंतच नाही. म्हणजे शोकांतिका आहे ह्या गोष्टीची. मग असं नाही म्हणे 2 भाऊ, आपण दोघं काय करू, 200 एकर जमीन विकत घेऊ, पेटू उठून, आणि मग तुला 100 घे, काय घ्यायचं घे, मला घे, काय घ्यायचं. ती जिद्द पाहिजे आपल्यामध्ये. पण हे खास करून लय शोकांतिका आहे. काय आपल्याला असं म्हणायचं नाही, हे चलतच आलेलं आहे, पण 100% चुकीचं आहे. कारण कमवायला हजारो मार्ग मोकळे आहेत, करणाऱ्यासाठी काही बी नाही, करण्यासाठी काहीच नाही. मग त्याच्यासाठी ते दुखणे आहेत. मग मला इकूनच देल नाही, मला तिकूनच देल नाही, मला असंच पाहिजे होतं,
नाही तर मी लय असं करीत होतो, तू होता नाही, तू ही इथं आहेस तीच लय मोठी गोष्ट आहे. कारण ते ना काही म्हणजे बाहेरचा काही विचारच केला नाही ना. आणि बाहेरचा केव्हा विचार करते, तुमच्या वाईट दिवस पाहिजे मग माणूस बाहेर पडतंय, हातपाय हालितंय, असं कर तसं कर. नम्रता अंगात येते, नम्रता अंगात आली की 4 लोक वर नेतात तुम्हाला. बऱ्याचशा काही गोष्टी आहेत मित्रांनो. म्हणून जे बी आपले भावंड येतं मित्रांनो, कधीच थोड्याशा गोष्टीमुळं हे करीत बसायचं नाही, रडत बसायचं नाही, इकडे खेटायचं, रडायचं नाही. लढायचंय आपल्याला, ठीक आहे. लढायचं नाही, लढायचंय, ठीक आहे. एक घाव दोन तुकडे, एका झटक्यात वादग्रस्त गोष्टीचा निकाल, विषय संपला. एक भाकरी 16 नारी. बाप्पा, एक भाकरी आणि काय म्हणताय 16 नारी म्हण. बरं, ठीक आहे. एका जागेसाठी अनेकांचा दावा. जागा एकच आहे, दावा अनेकांचा, ही मला पाहिजे म्हणून. शक्य आहे का? नाही. आता बोलायसारख्याच्या खूप आहे, पण मुद्दा भरकटायलाय. एक पंथ दो काज. एक पंथ दो काज. एकाच मार्गावरची 2 कामे एकाच खेपेत करणे. बर, एकाच मार्गावर 2 कामं एकदाच करून याचं, त्याला काय म्हणायचं? एक पंथ दो काज. एक पाय तळ्यात नि एक पाय मळ्यात. बर, लहानपणी खेळायचो बघा आपण तळ्यात मळ्यात. एक पाय तळ्यात नि एक पाय मळ्यात. दोन्ही गोष्टीवर अवलंबून राहणारा, दोन्ही गोष्टी. काही जण म्हणतात बघा बी प्लॅन तयार पाहिजे. मी याच्या विरोधात आहे. जेव्हा बी प्लॅन तयार नसते का तेव्हाच ए प्लॅन सक्सेस होते. नाही तर तुम्ही म्हणता बी प्लॅन तयार पाहिजे, मग ते बी वरच बसते, एकडे लक्ष देत नाही. तुम्हाला पुढे काय नाही, काही घेण देणच नसायला पाहिजे, अंधार काळोख. पण बरेच जण मोटिवेशन करताना नाही नाही बी प्लॅन रेडी पाहिजे बरं का, ये नाही सक्सेस झाला तर. ये सक्सेस बी जेव्हा तुम्ही ठुला तेव्हा ये सक्सेस होणार नाही, हे पक्कच आहे. तुमच्या डोक्यात एकच पाहिजे, एकच प्लॅन, ये झालं तर हिरो नाही तर झिरो, दोनच गोष्टी. पण नाही 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 बी प्लॅन तयार ठेवाव, कारण एखाद्या दिवशी नाही झालं तर सक्सेस एवढं काय लगे, काही करता येईल. पण जेव्हा एकच पर्याय असते का तेव्हा ते सक्सेस होतेच. कारण त्याचे जे अटूट प्रयत्न असते त्याच्यासाठी, ते बी दिसल्यावर करीत नाही. मग त्याला जर बी प्लॅन दिसला ते म्हणते ठीक आहे, हाय हाल हा करा. पण जर एकच प्लॅन आहे, जेव्हा एखादी गोष्ट करावंच लागणार आहे, मॅन्डेटरी आहे, त्यावेळेसचे माणसाचे प्रयत्न आणि एखाद्या वेळेस करायची गरज नाही, धकतंय पण त्यावेळेसचे प्रयत्न, जमीन आसमान फरक आहे. म्हणून मला असं वाटतंय की बी प्लॅन नको. माणसानं रेड झोन मध्ये झाला पाहिजे. ग्रीन झोन मध्ये सगळे येत, रेड झोन मध्ये जायची कोणाची बी अवकात नाही. कारण रेड झोन मधून जेव्हा ग्रीन झोन मध्ये याचं असते ना, तेव्हा लय फाटती चांगल्याची. आणि म्हणून बी प्लॅन जे बी रेडी ठेवतात, नाही तर आपले ध्येयच लय छोटा लिहिन त्याच्यात तो ए बी सी डी प्लॅन, आणि ध्येय एवढंच. ध्येय तरी मोठं पाहिजे मग त्याला बी प्लॅन ठेवायला. याच्या ध्येयाच्या मायचा पत्ता नाही, रिकामीच ध्येय. आणि त्याच्यात तो ए प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन. खास करून मुली स्टँड मध्ये बोलतात बी प्लॅन पाहिजे बरं का, कारण ए प्लॅन जर नसेल ना तर बी प्लॅन महत्वाचा ठरतो. एखाद्या वेळेस ए मधून आपण गेल्याच्या नंतर बी कामा येतो. बी कामाचाच नाही, करो या मरो, एकच प्लॅन, ए प्लॅन, विषय खलास. बी पी काही नाही आपल्याकडे, ठीक आहे. म्हणजे काही होईल. मग एवढं लगे आपण काय करणार लगे बी प्लॅन एकदम लाईफ म्हणजे एकदम अशी बाप्पा बिलकुल अशी रेड झोनच्या बाहेर, म्हणजे रेड झोन मध्ये नकोच असं काय. म्हणजे स्वप्न बी लय मोठ्याला नाहीत ना त्याच्यात एबीसीडी प्लॅन. मग स्वप्न तरी लय मोठं पाहिजे, भयानक आभाळाला गवसणी घालणारं स्वप्न पाहिजे. पण आपली ते अवकात नाही, स्वप्न पाहायला पण लय दम लागते. मित्रांनो, जे आपले करणारे पोरं आहेत किंवा जे कोणी मुलं आहेत आपले, जे जे खरंच पेटून उठलेले आहेत, ध्येयाप्रती वेडे आहेत, ते ना माझ्या माहितीस तो एकच प्लॅन ठेवायचा, ये झालं तर हिरो नाही तर झिरो, टेन्शन घ्यायचं नाही. जिंदगी एकदाच आहे, झालं तर राजा नाही तर आपण जे भिकारी तर पहिलेच आहेत. आता कोणते काय आपण लय श्रीमंत आहेत, भिकारी पहिलेच आहेत आपण. झालं तर हिरो नाही तर झिरो, दोनच गोष्टी. म्हणजे जिथं मानच नाही तिथं अपमानाचा काय भेव आहे. कळलं का तुम्हाला? बी प्लॅन कशामुळे ठेवायचा आहे? बी प्लॅन ठेवायची गरज नाही, ठेवायचा एकच प्लॅन, ए प्लॅन, विषय संपला. झालं तर राजा होणार आहेत नाही तर भिकारी तुम्ही पहिलेच आहेत. कोणी म्हणलं काय नाही म्हणलं काय, 100%च आहे. काय नाव आहे? म्हणून प्लॅन एकच, ये झाला सक्सेस बुगाच. ठीक आहे, वळूया आपल्या मुद्द्याकडे. एक पाय तळ्यात नि एक पाय मळ्यात, दोन्ही गोष्टीवर अवलंबून राहणारा, विषय संपला. कोणत्याच गोष्टीत काय होत नाही, मर तसाच.
एक कोले 17 ठिकाणी आले. ठीक आहे. व्याले म्हणते. एक कोले 17 ठिकाणी व्याले. ठीक आहे. एकापासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. ठीक आहे. त्याचा अर्थ असा आहे. ओके. एका कानावर पगडी घरी बाईल उघडी. बाप्पा, एका कानावर पगडी घरी बाईल उघडी. बर. बाय हे बडे जाव पण घरी दारिद्र्य. बाहेर का पाहण्याच्या मोठमोठ्याल्या घरी 17 वेळ फिरायलेत, काही मिळ नाही काय आता, त्याला असं म्हणतात. ठीक आहे. एकावे जनाचे करावे मनाचे. बर, काही हरकत नाही. लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे. कळालं का? कुठे गेले ते? करावे कुठे गेलं? हे इकडे वाटतं करावे. ऐकावे जनाचे करावे मनाचे. काही जण बघा 100 सल्ले लोकांचे घेतील पण लास्टला त्याच्या मनातच करीन. काही जण सल्लेच घेत नाहीत, काय घेणं देणं नाही, ते त्याच्याच आकारण करतील. पण सल्ले घेणार काही जण, निस्ते सल्ले घेणार, करणार त्याच्या मनच. ऐत खाऊ गोसावी टाळ भैरव वैरागी. ऐत खाऊ गोसावी टाळ भैरव वैरागी. आळशी लोकांचीही कधी कधी संगळ असते. बर, याचा अर्थ असा होते. बर, ठीक आहे. ओठी तेच पोटी बोलावे तसे वागावे. ओठी तेच पोटी. बघा रे, बोलावे तेच वागावे. जे वाटात आहे तेच पोटात पाहिजे. नाही तर काही जण लय खतरा असते, त्याच्या वाट्यावर ते पोटात कधीच नसते. त्याच्या पोटामध्ये तुमचा काटाच असते, पण वरून तुम्हाला गळा भेट घेणार, तुमची स्तुती करणार. तुम्हाला वाटणार काय जवळचा माणूस आहे, म्हणून दिसण्यावर झाला जमत नाही, कार्यावर जावं लागते. ज्या माणसाचं कार्य ग्रेट आहे ते माणसं आवडत असतात. ठीक आहे. मराठीमध्ये शब्दांच्या 8 जाती आहेत मित्रांनो. ते शब्दांची जात त्याच्या दिसण्यावरून ठरवली जात नाही, त्याच्या वाक्यातल्या कार्यावरून ठरवली जाते. मराठी माणसाला एवढं शिकवते त्याचा अंतच नाही. शब्दांची जात त्याच्या दिसण्यावरून न ठरवता त्याच्या वाक्यातल्या कार्यावरून ठरवली जाते. त्याचं कार्य किती महान आहे त्याच्या गोष्टी डिपेंड आहे. म्हणून मराठी आपली मातृभाषा आहे, आपल्या माईप्रमाणे. तिचे उपकार आपण जन्मोजन्मी फेडू शकत नाही. कारण जे आपल्याला आपल्या मातृभाषेनं जे आपल्या उपकार आहेत तिचे, ते आपण खरंच कधी फेडू शकत नाहीत. कारण आतापर्यंत आपण ज्या आपल्या भावना किंवा ज्या बी काही गोष्टी असतात कशात व्यक्त झालो? मातृभाषेमध्ये. आणि आपली मातृभाषा कोण आहे? मराठी, आमची माय आहे. ठीक आहे. आणि मग पोटात जे आहे तेच पोटात पाहिजे, असे लोक आपले संघ पाहिजे, तर आपण पुढे जातो. ओले जळते आणि वाळलेही जळते. बरं, ओलं जळते म्हण, बरं काय हरकत नाही, पण वाळलेलं पण जळते. वाईटाबरोबर कधी कधी चांगल्या माणसाचेही नुकसान होते. ही गोष्ट खरी आहे मित्रांनो. संगत चांगल्याची असावं. जे लोक खराब आहेत त्याला सोडून द्यायचं, दिमाग लय लावायचं नाही. ह्या जिंदगीमध्ये आपण ज्या लोकांसंग आपलं जमतं त्याला खरंच मनातून प्रेम लावायचं, जीव लावायचा. जे संग आपलं जमत नाही त्याला कोलायचं, सोडून द्यायचं, दिमाग लावायचा नाही लय. कारण जिंदगी लय दिवसाची नाही, लय थोडी. हे मला बोलन, मी आता कसं करून, याला असं करून, मी त्याला किती हे करायलो, ते काहीच नाही. ते तुला बोलून तू त्याला बोलू नको, मर तिकडे जाय तिकडे, काही घेणं देणं नाही. जिंदगी लय कमी दिवसाची आहे. बघू बघूच तर 30-35 वर्ष माणसाला उशीरच लागल, लगेच 50 संपाला गेलावर. म्हणून जेवढे इथं चिंतक आहेत त्याच संग मस्त राहायचं. जे भाव खाली तू तिकडेच जाय, काय घेणं देणं नाही तू आम्हाला. ठीक आहे. म्हणजे बरेचसे लोक हे लय उशिरा कळते माणसाला, नाही तर माणसाला वाटतं हे मो ते मो, कोणीच कोणाचं नाही. जिंदगीत आपलंच आपल्याला बघावं लागतं. लास्टला आपले बी आपण नाहीत. ठीक आहे. औट घटकेचे राज्य. लय वेळा प्रश्न आला मित्रांनो. औट घटकेचे राज्य म्हणजे काय? तर थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे सत्ता, संपत्ती, जे काय असेल ते. ठीक आहे. थोडस वेळ टिकणार संपत्ती. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे. बरं, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे. मूळचा स्वभाव बदलत नाही. एखाद्याचा संपलेला स्वभाव असतो ते बदलत नाही. एखाद्या चांगला स्वभाव आहे त्याच्यावर किती वाईट परिस्थिती होते ते चांगलंच राहणार, त्याच्यानं वाईट वागणंच होत नाही, पर्याय येत नाही त्याला. ठीक आहे. कुत्र्या शेपूट काही करा तुम्ही वाकडच राहणार आहे. काना मागून आली आणि तिखट झाली म्हणून. बाप्पा रे, ही तर काय मालिका होती वाटतं काय याची? काना मागून आली आणि तिखट झाली. बरं, ठीक आहे.
श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. बघा कधी कधी काय होते माहितीये का, ज्याच्याकडे पॉलिटिक्स असते त्या कधी कधी काय असते, चांगल्याच दिसू देत नाहीत, वरगुण येऊ देत नाहीत, आणि हे मी करायलो. चांगल्या माणसापेक्षा कधी कधी श्रेष्ठ ठरतीत नाही लोक रिकामी, आणि जास्त लोक रिकाम्याच्या संग आहेत, चांगल्याच्या नाही. आजचा काळचा काळच तसा आहे. तुम्ही लय नम्र वागा, लय चांगलं वागा, तुमच्या संग पत्ता कोणी नाही, तुम्ही एकलेच फिरणार. मोकार वागा तुम्ही, याला शिव्या दे, त्याला बोल, भसभस चल रे, आज कर तस कर, ह्या 100-200 तुमच्या शिव्या खाला आहेत. असे लोक आहेत. ठीक, काना मागून आली आणि तिकड झाली, मर आम्हाला काही घेण देण नाही. कानात बुगडी गावात फुगडी. आता बघा काय म्हणी, कानात बुगडी म्हण, बर, आणि काय गावात फुगडी. बघू काय तर, आपले वैभव प्रदर्शित करणारी स्त्री. बर, आपलं वैभव काय आहे ते प्रदर्शित करायचं, सारा गाव फिरून याचं आणि सांगायचं. जेव्हा तू फिरायला गेलीस तेव्हा तू अवकात कळाली काय आहे. खरं म्हणजे आपल्याला तसं म्हणायचं नाही, पण जे सांगतोय तुम्हाला ठीक आहे. कान आणि डोळे यांच्या 4 बोटाचे अंतर. बर, कान आणि डोळे यांच्यात किती बोटाचं अंतर आहे? 4 बोटाचं अंतर आहे. ऐकण्यात आणि पाहण्यात फार तफावत असते. तुम्हाला जर एखादं कोणी काही सांगायलंय ते 4 शब्दाचे त्याच्यापाशी 50 शब्द लावून सांगते, पण तुम्ही स्वतः ऐकणं आणि ते न सांगणं जमीन आसमान फरक आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपण जेव्हा त्या स्पॉटला उभे आहेत त्याच वेळेस त्याचा विश्वास ठेवायचा, नाही तर सांगणारे बिकारचोट त्याचा राग कोणता काय कुठं काय काढून घेईन त्याचा अंत नाहीये. कानाला ठणका व नाकाला औषध. बाप्पा, कानाला ठणका व नाकाला काय औषध. रोग एकीकडे आणि औषध भलतीकडे. काय काय डॉक्टर आहेत बघा, ज्याचं कॉपी सेंटरला शिक्षण झाले, दुसरीकडे तपासायले रोग तिसरीकडेच आहे, पण ठीक आहे. काकडीची चोरी फाशीची शिक्षा. काकडीची काय चोरी आणि फाशीची काय शिक्षा. म्हणजेच काय, लहानशा अपराधाला फार मोठी शिक्षा होणे. छोटा अपराध करायचा आणि मोठी शिक्षा त्याला. इकडे लोक कोटीने घोटाळे करले त्याचं काही नाही, आणि नेहमी शिक्षा गरीबालाच आहे. हा, म्हणजे शिक्षा होणार गरीबालाच, मोठ्याला नाही. जे लोक मोठे ते कोटीनं उलाढाल करले तर घोटाळे करले त्याचं काही नाही, पण एखाद्या गरीबानं छोटं काहीतरी घेऊ द्या, चोरू द्या, झालं संपाला विषय त्याचा अर्थ असा आहे. काप गेलेनी भोके राहिली. बर, याचा अर्थ काय आहे बघूत आपण. श्रीमंतांचे दिवस गेले फक्त आठवणी राहिल्या. बापो, हा, दिवस कोणाचे कधी पलटत नाही त्याचा अंत नाही भाऊ, त्याच्यामुळे माज करायचा नाही. जिंदगी एकदाच आहे, लय आलं तर माजायचं नाही, श्रीमंती आली तर माजायचं नाही, गरीब आली तर लाजायचं नाही. हा, फक्त चलत राहायचे आपल्याला. ठीक आहे, माझ इथं कोणाचाच काम आला नाही, कारण घडीचा भरोसा नाही. तू किती मोठा असला, तुला जाताना धडकीत एखादं गेले बसा बोंबलत काय घ्या, म्हणून माज करायचा नाही कधी. जे चालू ते चलू द्यायचं. कोल्हा काकडीला राजी. कोल्हा काकडीला राजी. क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनीही खुश होतात. कोल्हा काकडीला राजी. ज्याची बुद्धीच कमी आहे ते कमी सक्सेसनच अतिशय खुश राहते. क्षुद्र माणसे लबाड क्षुद्र गोष्टींनीही खुश होतात, रिकाम्या गोष्टी. ठीक आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. 100% मरत नाही बापू. क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते. 100% होत नाही, तुम्ही किती काही म्हणा ना. काल मेला आणि आज पितर झाला. बाप्पा, मग अतिशय उतावळेपणाची वृत्ती याला म्हणतात. कालच मेला आज पितर बी झाला म्हणून असं शक्य आहे का? नाही. अतिशय उतावळेपणाची वृत्ती. कधी खावे तुपाशी कधी राहावे उपाशी. कधी खावे तुपाशी कधी राहावे उपाशी. सांसारिक स्थिती नेहमी सारखी नसते. बरोबर आहे ना, खरं आहे ना. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. बर, स्वार्थासाठी केवळ दुष्टबुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. बघा, कधी कधी थोड्याशा स्वार्थासाठी दुसऱ्या माणसाला मदत करायची, आपल्या जे बारकावे ते पुढच्याला सांगायचे. असे बरेचसे लोक उदाहरणे इतिहासामध्ये घडलेले आहेत. आपल्याच माणसानं आपल्या माणसाला दगा दिलेला. ठीक आहे, आणि त्या माणसानं तुमच्या विश्वास ठेवून एवढ्या गोष्टी केलेल्या असतात मित्रांनो. कुडास कान ठेवा ध्यान. बर, काय हरकत नाही.
भिंतीच्या आडून एखाद्याने गोष्टी ऐकल्या म्हणजे त्या बाहेर फुटतातच. बर, थोडक्यात त्याचा अर्थ काय माहितीये का? तुम्ही जे घरी बोलायले, उदाहरणार्थ तुम्ही जे काही बोलायले कोणतरी ऐकतच असते, असं त्याचं म्हणणं आहे. कोळसा उगाळावा तितका काळाच. कोळसा उगाळावा तितका काळाच. वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. कुंभाराची सून कधीतरी उकिरड्यावर येईलच. बाप्पा इथं मन खतरनाकच आहे बाबा. जे घडायचे ते आज ना उद्या घडेलच. बरोबर आहे मित्रांनो, जे घडणार आहे ते घडणारच आहे, त्यात काही विषय नाही. मित्रांनो, अशाच प्रकारे मनी वाक्प्रचार मराठीची कोणतीही काही संकल्पना असेल मराठीच्या बाबतीत, काय अडचण आली, सोबत आहे नेहमी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. मित्रांनो, कमेंट करून सांगा चांगलं वाटलं नाही वाटलं, जे काय असेल ते. थोडं अपडेट पाहिजे नाही पाहिजे, सर ग्रेट आहे, जे बी काय असेल ते कमेंट करून सांगा. मी तुमचा एक मित्र आहे, त्यात काही विषय नाही. तुमचं जे म्हणणं आहे तुम्ही मांडू शकता. याच्या व्हिडिओ घ्या, त्याच्या व्हिडिओ घ्या, तुमच्या प्रतिक्रिया द्या कमेंटमध्ये. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.